मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये आता ड्रेस कोड लागू करण्यात आलाय। ड्रेस कोड संदर्भातलं सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून एक अधिकृत पत्रक आता जारी करण्यात आलंय। सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आता भारतीय पारंपरिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घालायला हवेत। तसंच त्यांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचं तरच त्यांना मंदिरात प्रवेश मिळेल असंही मंदिर न्यासाकडून आता पत्रकामध्ये प्रसिद्ध करण्यात आलंय। जगप्रसिद्ध असलेलं प्रभादेवीचं श्री सिद्धिविनायक मंदिर, या मंदिरामध्ये पुढच्या आठवड्यापासून एक आचारसंहिता आम्ही पेहरावर ठेवलेली आहे, ड्रेस कोडवर ठेवलेली आहे। मंदिरामध्ये येणारा जो भक्त असेल त्याचा पेहराव हा शालीनता पावित्र्य जपणारा असावा। आपण मंदिरामध्ये येतोय, आपण बाप्पाचं दर्शन घेतोय, तर कुठेतरी त्याचं पावित्र्य नष्ट होणार नाही अशा प्रकारचं तुमचा पेहराव असावा। इथे हाच पेहराव घाला हेच कपडे घालावे, त्यामध्ये कुठलाही निर्बंध नाही। परंतु जे पेहराव कराल तो पूर्णपणे समोरच्याला भक्तांना कुठलाही संकोच वाटणारा नसावा असं आमचं प्रामाणिक मत आहे आणि त्या प्रामाणिक मतातून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। आणि या निर्णयाबद्दल सविस्तर जाणून घेऊया। वैभव परब आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। वैभव, मंदिर न्यासाकडनं आता परिपत्रक लागू करण्यात आलेलं आहे, कशा प्रकारे हा निर्णय जो तो कार्यान्वित होईल, काय अपडेट्स आहेत निर्णयासंदर्भातले अधिक? अश्विन, आज मागी गणेश जयंतीच्या निमित्तानं हा मोठा उत्सव असतो सिद्धिविनायक मंदिरामध्ये। त्या निमित्ताने एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्याच दरम्यान एक पत्रकार परिषद देखील ठेवण्यात आली होती आणि त्याच वेळेला हा एकमताने प्रस्ताव पारित करण्यात आलेला आहे की जे भक्त, खास करून महिला असतील किंवा पुरुष असतील, जे शॉर्ट पॅन्टवर पुरुष येतात त्यांच्यावर पूर्णपणे निर्बंध आता यापुढे या सिद्धिविनायक मंदिरात असणार आहेत। मंदिराचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे यासाठी पूर्ण कपडे म्हणजेच फुल पॅन्ट इकडे असली पाहिजे अशा प्रकारचे निर्बंध या ठिकाणी असतील आणि तोच नियम महिलांसाठी देखील लागू करण्यात आलेला आहे। ज्या मुली किंवा स्त्रिया असतील त्या शॉर्ट्स पॅन्ट घालून येतात त्यांना याच्या पुढे अशा वेशामध्ये त्या मंदिरात येता येणार नाहीये, त्याच्यावर पूर्णपणे निर्बंध असतील। राहुल लोंढे यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आपलं मंदिर आपलं दैवत आहे, तर ज्या वेळेला आपण आपल्या घरात लग्न उत्सव असतो किंवा सण सोहळा असतो त्यावेळेला जसे कपडे आपण परिधान करतो, खास करून सदरा असेल किंवा पूर्ण कपडे असेल, शर्ट पॅन्ट असेल, महिलांनी साडी किंवा पंजाबी ड्रेस असेल, अशा प्रकारचे ड्रेसेस हे परिधान करून मंदिरात यावं अशा प्रकारच्या सूचना या आता मंदिराकडून करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता यापुढे कोणाकोणाला मंदिरातून परत पाठवलं जातं हा खूप चर्चेचा विषय होणार आहे। त्यामुळे पूर्ण कपडे घालूनच यापुढे या मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे। अश्विन, वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू।